नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जालना येथील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं पीक आहे बाजरी. कमीत कमी दर मिळालेला आहे 1750 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2133 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2050 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे गहू. कमीत कमी दर मिळालेला आहे 2300 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2426 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2350 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे ज्वारी. कमीत कमी दर मिळालेला आहे 2200 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4500 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 3300 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे मक्का. कमीत कमी दर मिळालेला आहे 1550 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 1950 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 1700 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हरभरा. कमीत कमी दर मिळालेला आहे 7000 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7000 रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा 7000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तूर. कमीत कमी दर मिळालेला आहे 6800 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8300 रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा 8300 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे उडीद. कमीत कमी दर मिळालेला आहे 7000 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7550 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7300 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे सोयाबीन. कमीत कमी दर मिळालेला आहे 6450 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7475 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7150 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह जालना येथील सर्व पिकांचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे पिकांचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.